काल रात्री आपण ट्रेन पकडली होती 1903 बँड्रावरून. ती होती की रात्री 7:25ची ट्रेन होती आणि आज ते आपल्याला दुपारी 1 वाजता वेरावळला सोडणार आहे. तिथून आपल्याला आजचं दर्शन आहे, सोमनाथचं दर्शन आहे. तर मी तुम्हाला दाखवतो टोटल कसं जायचं, काय करायचं. फुल तयारी चालली आहे. आता आम्ही उतरणार आहे थोड्याच वेळा. आम्ही आता उतरतो वेरावळला. ट्रेन खूप मोठी जर्नी होती. आता फायनली रिचेड वेरावळ स्टेशनला पोचलो. आता आम्ही वेरावळ स्टेशन आमच्या मागे पण पब्लिक आहे. माझं पुढे पण एक्साइटमेंट जरा जास्त जायचं. कोकणातला उतरलो आहे वेरावळ स्टेशनला. हे भाऊ लोक आहेत. आता ऑटो पण पकडले. जस्ट आम्ही आता वेरावळ स्टेशनपासून या हॉटेलला आम्ही स्टे करतो आहे. हॉटेल सोमनाथ सागर, जे की आम्हाला हे रिक्षावाले अंकल आहे त्यांनी घेऊन आणलेत. जर तुम्ही वेरावळ स्टेशनला आलात तर यांना कॉन्टॅक्ट करा. यांचा नंबर मी देतो आहे यूट्यूबला. आपण नमस्कार, आम्ही आता आलो आहे वेरावळमध्ये आणि वेरावळमध्ये आपण हॉटेल सोमनाथ सागरमध्ये आलो आहे. जे की आपले रिक्षाभाऊ आहेत, त्यांनी आपल्याला वेरावळ स्टेशनला आपल्याला भेटले. त्यांनी आपल्याला हॉटेल दाखवलं कमी स्वस्तामध्ये आणि ते पूर्ण आम्हाला सोमनाथ फिरवणार आहेत. जर कोणी वेरावळला आलं सोमनाथ फिरायला तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा. यांचा मी नंबर डिस्क्रिप्शनला देणार आहे आणि ते आपल्याला सांगणार आहेत आता आपण कुठे कुठे फिरणार आहे. आप अभी हम लोग को कहाँ पे घुमाना है? पहले चलेंगे भालका ब्रिज, जहाँ कृष्ण भगवान के पैर में जो तिल लगा है. उसके बाद में चलेंगे समुद्र में जो 3 शिवलिंग जो अपना पाया कृष्ण, यहाँ से जोराज काली ने कृष्ण भगवान के पैर में तीर चलाया हुआ है. उसके बाद में चलेंगे त्रिवेणी संगम, जहाँ कृष्ण भगवान ने स्नान किए थे, वो जगह पवित्र जगह हिरण सरस्वती कपिरा. उसके बाद चलेंगे कृष्ण भगवान का मोक्ष समाधि त्याग किया था वो जगह. उसके बाद चलेंगे 5 पांडवों ने 1 साल रह के वनवास किया था वो जगह. उसके बाद चलेंगे श्री राम मंदिर चलेंगे. उसके बाद शारदा मठ, 12 ज्योतिर्लिंग देखने के बाद सीधा मंदिर जाएंगे. मंदिर शाम को 7 बजे का आरती रहेगा. आरती 7 बजे स्टार्ट होता है, 7:30 बजे ख़त्म होता है. 7:45 बजे लाइट एंड साउंड होता है. 9:45 बजे तक लाइट एंड साउंड क्लोज हो जाएगा. लाइट एंड साउंड देखने के बाद नाइट का खाना खा के होटल पे आएंगे. लगेज लेके स्टेशन आपको ड्रॉप कर देंगे. एवढं काय ते लोक हे आपल्याला फिरवणार आहेत एका दिवसामध्ये. त्याची कॉस्टिंग पण त्यांनी खूप कमी घेतली आपल्याकडून. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही जर सोमनाथला येत असाल तर ह्या भाऊंना नक्की कॉन्टॅक्ट चालू कर. फ्रेश वगैरे झालो आम्ही. आता आमचं डेस्टिनेशन आहे फिरायला जायचं. अजून काय तुला घेऊ? फोटो नाही घेते, व्हिडिओ घेते. जेवण घे बुकड. पहिला आलो आपण त्रिवेणी संगमला आलो आहे. पहिलं डेस्टिनेशन हे सोमनाथपासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. पहिलं त्रिवेणी संगम. इथं 3 नद्यांचा संगम होतो.
ही आहे गीता मंदिर. आता आपण सेकंड लोकेशनला चाललोय, गीता मंदिर. खूप असं छान वाटतंय आल्यावरती. या ठिकाणी शांत वातावरण आहे एकदम खूप. आता आपण 3 डेस्टिनेशनला जाणार आहे. सूर्य मंदिर, पाच पांडव गुफा आणि इंग्लज माताजी जे समोरच आहे. शॉपिंगसाठी तुला ब्लॉगमध्ये यायचं आहे ना ग, या ना मी गोडा तुला घेतो. मुंबईची माणसं. फिरून झालं आपलं. आता मेन मंदिरकडे जायचं अजून आपल्याला. सोमनाथ मंदिरकडे मेन आपल्याला जायचं आहे संध्याकाळचं. जास्त करून वेळ आपल्याला तिथे जायचं. बाकी आजूबाजूचे मंदिर आपण फिरलेले आहेत. आता आपण चाललोय राम मंदिरात. तर सोमनाथला आलात तर राम मंदिर बघायला विसरू नका. खूप सुंदर असं राम मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला राम मंदिर. ये है राम मंदिर. मित्रांनो, हे मंदिर आहे भालका देवीचं मंदिर आहे. इथे श्रीकृष्ण भगवान आरामासाठी बसले होते जंगलामध्ये. तर इथे भालका नावाच्या एका शिकारीने श्रीकृष्ण भगवानांना बाण मारला होता. तो कसा मारला होता की भालका नावाचा जो शिकारी होता त्याला वाटलं की हिरण आहे इथे. तर हिरण समजून त्यांनी बाण मारला होता, पण तो बाण लागला होता श्रीकृष्ण भगवानाला. हे जे आता तुम्हाला मी मंदिर दाखवतोय त्या मंदिरामध्ये आतमध्ये तिथं पिंपळाचं झाड आहे. हे समोर तुम्ही झाड बघताय, या झाडाच्या खालीच श्रीकृष्ण भगवान आरामासाठी बसले होते. आणि
स्टॉलकडनं आम्ही सोडा पितोय. थँक्यू संतोष भैया. भालका तीर्थजवळ आलात तर संतोष दादाचा लिंबू सरबत नक्की प्या. हां, ही अशी जागा आहे मित्रांनो जिथे 3 शिवलिंग आहेत तिथे नदी आपल्या पाण्याखाली. तर इथे 2च दिसत आहेत, पण इथे तिसरा आहे तर कुठं दिसत नाही आहे, काय पाण्यामध्येच असेल कुठेतरी तिसरं शिवलिंग. आणि ते तिकडं तुम्ही बघताय सोमनाथ मंदिर, इथे आपण जाणार आहोत. आणि मेन मंदिर सोमनाथ मंदिर. आणि आम्हाला आरतीसाठी जायचं आहे 7 वाजता. तर आरती भेटते का नाही आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला सगळं प्रोसेस करून जावं लागणार आहे. लॉकर मोबाईल अलाउड नाही आहेत, तर आम्हाला लॉकरमध्ये मोबाईल वॉलेट वगैरे हे सगळं ठेवायला लागणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला लॉकर शोधावे लागणार आहे. मंदिर समोरच आहे, बघू कसं काय. जस्ट आम्ही सोमनाथच्या बाहेरून दर्शन घेऊन आलो आहे. मोबाईल वगैरे काय अलाउड नव्हता, पण भाई जो काय माहोल आहे ना सोमनाथमध्ये, खरंच तुम्ही नक्की बघा. खास करून तुम्ही लेझर शो बघा. लेझर शो खूप छान आहे. मोबाईल वगैरे कायच अलाउड नसतं, लेझरचं बॅग वगैरे काहीच नाही अलाउड नसतं. तुम्हाला दाखवू मंदिर. वैवस्वत मनवंतर के त्रेता युग में श्रावण महीने के शुक्ल पक्ष में सोम ने अपने इष्ट देव सोमनाथ के लिए एक भव्य स्वर्ण मंदिर का निर्माण कराया, जो प्रतीक है श्रद्धा, भक्ति और कृतज्ञता का. सोमनाथ ज्योतिर्लिंग महादेव के 12 पुराणों के अनुसार त्रेता युग में भगवान शिव के परम भक्त राक्षसों के राजा रावण ने चांदी और बहुमूल्य रत्नों से सुसज्जित एक मंदिर की स्थापना की थी. जल प्रवाह पावितस्थले करेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका दमट्टमट्टमन्निनादवट्टमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम्. जटाकटासमप्रमप्रमं निलिम्बनिर्जरी विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि तगस्तगस्तगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतीक्षणं मम. नंदनी विलास बंधु बंधुर सुरतिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापति पति दिगंबरे मनो विनोद में वस्तुनि. मित्रांनो, आजच्या दिवसातला पहिला डेस्टिनेशन होता आमचं सोमनाथ. ते फिरून झालं आहे.
दुसऱ्या दिवशी आपण द्वारका आणि नागेश्वर बघणार आहोत. तर आपण भेटू दुसऱ्या पार्टमध्ये.